नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीवन प्रवाह या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्या डोक्यात सतत विचार सुरू असतात का? छोट्या गोष्टींचीही जास्त चिंता करता का? रात्री झोपताना मन शांत राहत नाही का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत 21 डे माइंड कंट्रोल चॅलेंज, ज्यामुळे ओव्हर थिंकिंग कमी होऊ शकते आणि मन अधिक शांत व फोकस्ड बनू शकते. 1. विचार आला की कृती करा. फक्त विचार करत बसू नका, लहानशी का असेना कृती सुरू करा. 2. एका गोष्टीवर जास्त वेळ विचार करू नका. अतिविचाराने समस्या सुटत नाही, ती आणखी मोठी वाटू लागते. 3. जे तुमच्या नियंत्रणात नाही ते स्वीकारा, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. 4. दिवसातील 3 महत्त्वाची कामे ठरवा. फोकस वाढवण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे. 5. मोबाईल वापरण्याची वेळ ठरवा. सतत मोबाईल वापरल्याने मन अधिक अस्थिर होते. 6. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम टाळा. यामुळे झोप सुधारते आणि मन शांत होते. 7. रोज 10 मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा. ध्यान किंवा डीप ब्रीदिंग मन स्थिर करण्यास मदत करते. 8. नकारात्मक विचार आल्यास सकारात्मक कृती करा. विचार बदलण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कृती. 9. रिकामे बसू नका, काहीतरी नवीन शिका किंवा उत्पादक काम करा. 10. काय होईल ऐवजी आता काय करू असा विचार करा. यामुळे चिंता कमी होते. 11. बोलणे कमी, कृती जास्त, कारण यश कृतीतून मिळते, विचारातून नाही. 12. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. आपल्या वातावरणाचा आपल्या मनावर परिणाम होतो. 13. मनातील विचार लिहून काढा. जर्नलिंग हा तणाव कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. 14. परफेक्शनच्या मागे लागू नका, कारण प्रगती महत्त्वाची आहे, परिपूर्णता नाही. 15. प्रत्येक विचारावर प्रतिक्रिया देऊ नका. सर्वच विचार खरे किंवा महत्त्वाचे नसतात. 16. शरीर सक्रिय ठेवा. व्यायामामुळे मन अधिक शांत राहते. 17. एका वेळी एकच काम करा. मल्टीटास्किंगमुळे मानसिक थकवा वाढतो. 18. जुन्या चुका विसरा. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य घडवता येते. 19. स्वतःला विचारा, हे खरंच महत्त्वाचं आहे का? हा प्रश्न अनेक अनावश्यक चिंता दूर करतो. 20. दिवसाच्या शेवटी विचारांचा आढावा घ्या. काय शिकलात आणि काय सुधारणा करता येईल ते पहा. 21. उद्याचा प्लॅन तयार करूनच झोपा. यामुळे सकाळ अधिक स्पष्ट होते आणि सकारात्मक सुरू होते. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग एका दिवसात थांबत नाही, पण 21 दिवस सातत्याने हे पाळले तर तुमच्या विचारांवर आणि भावनांवर अधिक नियंत्रण मिळवता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.